पुढची मोठी बातमी आपण बघूया। सिंधुदुर्गच्या फिरोज बाबाचा पोलिसांकडून पाहुणचार केला जातोय। विनायक राऊतांच्या त्या बाबाचं पोलीस ठाण्यात चोचले पुरवले जात आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या क्षणाची मोठी बातमी समोर येते, धक्कादायक बातमी समोर येते। माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि नुकतेच अटक झालेले ते वादग्रस्त बाबा सध्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत आहे, पण पोलीस कोठडीतून बाहेर नेत या बाबाचे चोचले पुरवले जात असल्याचा खळबळजनक व्हिडिओ सध्या समोर आलाय। पाहुणचार होतोय की चौकशी होतीये, पोलीस चौकशीवरती यामुळे मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। पुढे मोठी बातमी आपण बघूया। कोल्हापुरामध्ये मुलगी झाली म्हणून कौटुंबिक हिंसाचाराची अजून एक बातमी आता समोर आली आहे। वैष्णवी मखदूम या कागलमधील विवाहितेला सुद्धा मुलगी झाली म्हणून पती, सासू आणि दिराने छळ केलेला आहे। त्यांनी केलेली बेदम मारहाणीत तिच्या हाताला 22 टाके पडलेत आणि हात निकामी होण्याची भीती आहे। या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। वैष्णवी सध्या आई वडिलांच्या घरी आलेली असून सासरच्या लोकांवरती कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। ज्ञानेश्वर, मुलगी झाली म्हणून कौटुंबिक हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे, या संदर्भात काय अधिकचा तपशील आहे? अमित, यापूर्वी सुद्धा कोल्हापूरमध्ये असा प्रकार घडला होता आणि अस्मिता काटकर या नावाच्या विवाहितेनं आत्महत्या सुद्धा या प्रकरणात केली होती। कौटुंबिक हिंसाचाराची ती बळी ठरली होती आणि त्यानंतर हा दुसरा प्रकार आहे ते कागलमध्ये घडलेला आहे। वैष्णवी मखदूम असे या विवाहितेचं नाव आहे आणि तिला मुलगी झाली होती। 5 महिन्याची ही मुलगी आहे आणि त्यानंतर मुलगी झाल्यानंतर वारंवार आहे ते सासरच्याकडून तिचा छळ मानसिक आणि शारीरिक केला गेला होता। नुकताच काही दिवसापूर्वी आहे ते तिला बेदम अशी मारहाण झालेली आहे आणि त्यामध्ये तिचा हात निकामी होईल अशा पद्धतीची मारहाण तिला झालेली, जवळपास 22 टाके तिला पडलेले आहेत आणि केवळ मुलगी झाली याच कारणातून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे तो वैष्णवीच्या कुटुंबियांच्याकडून आहे ते केला जातोय आणि या संदर्भात कागल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। तिचे पती, दीर आणि सासू यांच्या विरोधात आहे ते तिने फिर्याद दिलेली आहे। पोलीस या तिघांचा सुद्धा आता शोध घेताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच आहे ते मुलगी झाली म्हणूनच ह्या पद्धतीचा हा प्रकार आहे तो कोल्हापूरमध्ये दुसऱ्यांदा घडल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे पोलिसांनी अशा वृत्तीच्या लोकांच्यावरती आहे ती कडक कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा समाजातल्या सर्व स्तरातून आता होताना दिसून येते। अमित, बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर धक्कादायक बातमी आपण सध्या बघतोय। पती, सासू आणि दिराकडून मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आलेला आहे आणि मुलगी झाली म्हणून महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। या महिलेला त्यामध्ये गंभीर इजा झालेली आहे, 22 टाके पडल्याची माहिती सध्या समोर येते। यामध्ये पती आहे, सासू आणि दिराकडून या महिलेचा छळ करण्यात आलेला आहे आणि यानंतर पोलीस ठाण्यामध्ये या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीने तपास होतो, काय कारवाई होते, यांच्यावरती काय शिक्षा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुलगी झाली म्हणून महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे। मुलगी झाली म्हणून या महिलेला सासरच्या लोकांकडून मारहाण केल्याची माहिती सध्या समोर येते। यामध्ये पती, सासू आणि दिराकडून महिलेचा छळ करण्यात आलेला आहे। आता बातमी नवी दिल्लीमधून आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री शहांची 6 फुटीर खासदारांसोबत भेट घेतलेली आहे आणि तब्बल 1 ते 1.5 तास झालेल्या बैठकीनंतर केंद्रामध्ये शिवसेनेला मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। 6 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात बढती मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंनी यावरती बोलणं टाळलं असलं तरी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावरती टीकेचे बाण सोडलेले आहेत। त्यामुळे आता नेमकं शिवसेनेच्या पदरात काय पडणार हे येत्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंसह 6 खासदारांची अमित शहांसोबत भेट झालेली आहे। दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं बघा। 6 खासदारांची अमित शहांसोबत भेट झालेली आहे। तर 6 खासदारांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झालेली आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। यामध्ये शिवसेनेला अतिरिक्त 2 मंत्रिपदे देण्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। केंद्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा झाली आहे। विकास कामांसाठी आवश्यक निधीची मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे। तर केंद्रातून कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन शहा यांनी दिलं आहे। फुटीनंतर पहिल्यांदाच 6 खासदार एकत्रित शहांच्या भेटीला दिल्लीमध्ये दाखल झालेले होते।
हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे. आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा आत्मसंशोधनाचा विषय आहे. दरम्यान संजय राऊत आणि एकनाथ शिंदेमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. बघूया. या देशात कायदा आहे की नाही मला माहित नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या बरं. आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असेल त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. चोरी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली, हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेशी जी खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना धडाही शिकवलेला आहे. त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे.